अवयवदान आणि त्याची जनजागृती या संदर्भात मी ह्याच्या पूर्वी कार्यक्रम बघितले, मी स्वतः कार्यक्रम घेतले, पण एवढा छान कार्यक्रम मी आजपर्यंत बघितलेला नाहीये. त्याबद्दल खरंच म्हणजे अमेझिंग, म्हणजे दुसरा शब्द मला आठवत नाही. माननीय व्यासपीठ, आता वेळाअभावी मी सगळ्यांची नावं घेणं मी टाळतो. सगळे सुपरिचित आहेत, कुणाच्याही परिचयाची इथे गरज नाही. मी ह्या सगळ्यांमध्ये फार छोटा आहे. माझ्या कामामुळे मला थोडंसं नाव मिळालेलं आहे. मी एका छोट्याशा खेडेगावामधला आहे, किनी म्हणून, भोकर तालुका. माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण सगळं गावात झालेलं आहे. पुढे मुंबई, चेन्नई आणि तिथून मी परत नांदेडमध्ये पहिल्यांदा काहीतरी करावं जे कधीच घडलेलं नाहीये यासाठी परत नांदेडमध्ये आलो. नांदेडमध्ये 6 डिसेंबर 2018 रोजी आम्ही पहिलं किडनी प्रत्यारोपण केलं. ते शक्य झालं नसतं जर कुणी अवयवदान केलं नसतं. माळाकोळीचा एक युवक, म्हणजे 27-28 वर्षाचा पेंटर, म्हणजे पेंट करता करता, म्हणजे मंदिराच्या कळसाला पेंट करता करता खाली कोसळला आणि ब्रेन डेड झाला. हे सगळं घडण्यापूर्वीच मी ऑलरेडी सगळ्या न्यूरोसर्जनना भेटलो होतो. न्यूरोसर्जन म्हणजे मेंदू विकार, म्हणजे मेंदूवर जे शस्त्रक्रिया करतात ते डॉक्टर. कारण ब्रेन डेड जो होतो व्यक्ती, त्याची सर्वात पहिल्यांदा कल्पना हे मेंदू विकार तज्ञांना होते, म्हणजे त्यांना कळतं की बाबा हा ब्रेन डेड आहे. तर ऋतुराज जाधव सरांना मी भेटलो होतो. ऋतुराज जाधव सरांनी त्या पेशंटला पाहिल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांना सांगितलं की असं असं आहे. आई वडील हे दोघही म्हणजे अशिक्षित होते, पण म्हणजे त्यांचा सरांवरचा एवढा विश्वास, सरांनी सांगितलं की आपल्याला अवयवदान करावं लागेल. म्हणजे करावं लागेल म्हणण्यापेक्षा त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तो व्हेंटिलेटरवर होता, ब्रेन डेड होता. आता ब्रेन डेड ही संकल्पना सगळ्यांनी म्हणजे ऐकली आहे, काय आहे, म्हणजे सगळे कल्पना त्याची मी थोडक्यात तुम्हाला देतो. ब्रेन डेड, आता त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं झालं तर मेंदू मृत होणे. ठीक आहे. आता जे सगळ्या काही गोष्टी घडतात, मी जे बोलतोय, मी हात उचलतोय, मी पाय उचलतोय, हे सगळं जे आहे ते सगळं घडतं हे आपल्या मेंदूमध्ये. माझा श्वास, माझे हृदयाचे ठोके, हे पण सगळं म्हणजे माझ्या मेंदूंमधून कंट्रोल होतं. ठीक आहे. जर एखाद्या व्यक्तीचा मेंदू जर काम करत नसेल तर त्याचा कुठलाही अवयव म्हणजे काम करू शकत नाही, तो निकामी असल्यास जमा असतो. ठीक आहे. तो व्यक्ती जिवंत असतो, तो व्यक्ती मृत नाही, त्याचा फक्त मेंदू मृत आहे. ठीक आहे. त्याला एक ट्यूब असते ज्याच्यातून तो श्वास घेत असतो, तो व्हेंटिलेटरवर असतो, पूर्णपणे श्वासोश्वास त्या व्हेंटिलेटरवर चालू असतो. हृदयाचे ठोके जे आहेत ते ठोके नियंत्रित करण्यासाठी कधी कधी औषधांची गरज लागते, त्याच्याने ते त्याचे ब्लड प्रेशर आणि हृदयाचे ठोके मेंटेन करत असतात. तर असा हा व्यक्ती हा व्हेंटिलेटरवर असतो. ठीक आहे. भरपूर वेळा काय होते की त्यांची काही हालचाल वगैरे होते, त्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही, जिवंत आहे अजूनही. तर आता हे जे आहे हे स्पायनल रिफ्लेक्सेस आहेत. स्पायनल रिफ्लेक्सेस म्हणजे मेंदूच्या खाली जो आपला मणका आहे, ठीक आहे, तिथून कधी कधी थोड्याफार हालचाली होतात, पण मेंदूचं त्याच्यावर काही नियंत्रण नाही. त्या छोट्या थोड्याफार हालचाली करू शकतो, पण श्वास घेणं हे तो व्यक्ती करू शकत नाही. जर तो श्वास घेणं हे कार्य करू शकत नसेल तर तो जगणार कसा? बरोबर. तर आता मेंदू गेलाय तर बाकीचे अवयव आहेत. ठीक आहे. आता बाकीचे अवयव म्हणण्यापेक्षा आता कसं आहे की प्रत्येक अवयव, आता माझं काम जे आहे ते किडनीशी संबंधित आहे. आता त्या व्यक्तीची जर किडनी काम करत नसेल तर बेसिकली पूर्ण शरीरच काम करत नाही. ठीक आहे. आता थोड्या वेळानंतर त्याचं क्रिएटिनिन वाढायला लागतं. ठीक आहे. आता ह्या प्रत्येक एक अवयव हा स्वतःसाठी काम करत नाही, तो पूर्ण शरीरासाठी काम करतो. ठीक आहे. म्हणजे एखाद्याची किडनी जर काम करत नसेल तर असं नाही होणार की तो व्यक्ती म्हणजे फक्त किडनीसाठी काहीतरी ट्रीटमेंट घेईल आणि ठीक होईल. किडनी जर निकामी झाली तर त्याचं पूर्ण शरीर निकामी होणार आहे, तो माणूस म्हणजे जगू शकत नाही. एखाद्याचा लिव्हर जरी काम करत नसेल तरी तो व्यक्तीही पुढे जाऊन जगू शकत नाही.
ठीक आहे, कुठलाही अवयव निकामी झाला तर तो व्यक्ती जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये आम्ही केलेलं ऍडव्हान्समेंट एवढंच आहे की आमच्याकडे एक मशीन आहे, म्हणजे जे किडनी विकार तज्ञ आहेत ज्याला डायलिसिसची मशीन म्हणतो आम्ही, ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे, आता डायलिसिस जर आठवड्यातून 4 वेळा, जर म्हणजे आठवड्यातून 3 वेळा आणि 4 तास जर रेग्युलर तो डायलिसिस करत असेल तर तो व्यक्ती एक 5 ते 10 वर्ष जगू शकतो. ठीक आहे, आता हे म्हणजे हे एक म्हणजे काय म्हणतो आता, ते एक संशोधन आहे की बाबा जे म्हणजे त्यांना जिवंत ठेवतंय कसं तरी. ठीक आहे, पण 12 तास किंवा 15 तास त्यांना हॉस्पिटलला येऊन ते रक्त फिल्टर करणं गरजेचंच आहे. हे चक्र तेव्हाच सुटतं त्याचं जेव्हा त्याला कोणीतरी अवयव देतो. ठीक आहे, तर आता विचार करा, म्हणजे तो व्यक्ती आणि त्याचं कुटुंब, आता आठवड्यातून जर मुखेडमधून तुम्हाला नांदेड पर्यंत 3 वेळा यायचं असेल तर त्या व्यक्तीसोबत त्याचं पूर्ण कुटुंबही म्हणजे पूर्णपणे संपलेलं असतं. ठीक आहे, मी कितीतरी वेळा मी असं ऐकलंय की म्हणजे आता ही कुटुंब पद्धती आहे म्हणून आपण टिकलेलो आहे. जेव्हा मी बाहेरच्या देशामध्ये जेव्हा जायचो की आज एखाद्या व्यक्तीचा अवयव निकामी झालेला आहे म्हणलं की दुसऱ्या दिवशी कळायचं की त्याला डिवोर्स पेपर आलेले. भारतामध्ये कुटुंब पद्धती आहे, आपण लग्न वगैरे केलंय त्याच्यानंतर ते निभावतो म्हणून आपण अजूनही म्हणजे एकत्र आहोत. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात की म्हणजे कुटुंबच पूर्णपणे ते संपून जातं. तर म्हणजे तुम्ही जे अवयवदान करताय त्याच्यामध्ये आता समजा एखाद्या व्यक्तीने जर 6-7 अवयवदान केले तर ते 6-7 कुटुंब त्यांनी उभे केलेत. 6-7 व्यक्ती सुधारलेत, 6-7 कुटुंब त्यांनी उभे केलेत, एवढं मोठं ते काम आहे. ठीक आहे, तर ब्रेन डेड झाल्यानंतर त्या प्रत्येक अवयवाची ही तपासणी केली जाते की त्यांचं लिव्हर कसं काम करतंय, त्यांचं हृदय कसं काम करतंय, 2D इको केलं जातं. ठीक आहे, जवळपास एक 40-50 तपासण्या हे केल्या जातात. आणि त्याच्यानंतर जे आहे ते पहिली ऍपनिया टेस्ट होते. ठीक आहे, ऍपनिया टेस्ट म्हणजे काय? ऍपनिया म्हणजे श्वास बंद होणे. तर आम्ही काय करतो, थोड्या वेळासाठी व्हेंटिलेटर बंद करतो. व्हेंटिलेटर बंद करण्यापूर्वी आणि व्हेंटिलेटर बंद केल्यानंतर आणि व्हेंटिलेटर जोडल्यानंतर जो तपास करतो त्याच्यामध्ये किती त्यांचं कार्बन डायऑक्साईड वाढलंय आणि किती त्यांचं ऑक्सिजन कमी झालंय ह्याच्यावरून आम्हाला निदान लागतं की त्या व्यक्तीचा श्वास जो आहे तो पूर्णपणे व्हेंटिलेटरवर चालू आहे. दॅट इज फर्स्ट ऍपनिया टेस्ट. ही जेव्हा फर्स्ट ऍपनिया टेस्ट होते तेव्हा कळवलं जातं की हा व्यक्ती ब्रेन डेड आहे आणि हे ZTCC झोनल ट्रान्सप्लांट कमिटी, आता जी आपल्या मराठवाड्याची झोनल ट्रान्सप्लांट कमिटी आहे ती संभाजीनगरवर आहे. ठीक आहे, ते मग संभाजीनगरला कळवलं जातं की हे असं असं आहे. तिथून मग त्या नेटवर्कने पूर्णपणे ते पूर्ण संभाजीनगरमध्ये कळवलं जातं की कोण कोण अवयवदाते आहेत, आता कोण कोण अवयव घेणारे आहेत. सॉरी, तर आता हे जे आहे ही एक मोठी वेटिंग लिस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे आता भरपूर वेळा मला प्रश्न विचारला जातो की माझा एक नातेवाईक आहे आपल्या शंकरराव चव्हाण रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे आणि तो असा मेंदू मृत आहे असं म्हणतायत, तर त्याचा अवयव मला भेटेल का? नाही, त्याचा अवयव तुम्हाला मिळणार नाही. कारण ते जेव्हा ते ब्रेन डेड होतं आणि जेव्हा ते ZTCC ला इन्फॉर्म केलं जातं तेव्हा ते जे आहे ते त्या लिस्ट नुसार त्या प्रत्येकाला अवयव अलॉट केले जातात. माझ्या घरचा आहे, माझ्या जवळचा आहे म्हणून मला ते ऑर्गन मिळेल असं नाही. ठीक आहे, आता ह्या वेटिंग लिस्ट मध्ये जवळपास 6-6, 7-7 वर्ष काही म्हणजे पेशंट वाट बघतायत, डायलिसिस वर वाट बघतायत. ठीक आहे, ज्यांच्या म्हणजे फॅमिलीमध्ये कुणी देणारं नाहीये. आता हे 2 प्रकारचे हे अवयवदान आहेत. एक आपल्या फॅमिलीमधून किंवा आपल्या कुटुंबातून कुणी देतो त्याला आम्ही म्हणतो लाईव्ह रिलेटेड, म्हणजे तो तुमच्याशी रक्ताने जुळलेला आहे, लाईव्ह रिलेटेड किडनी ट्रान्सप्लांट किंवा लाईव्ह रिलेटेड ऑर्गन ट्रान्सप्लांट. आणि जो तुमच्याशी कुठल्याच म्हणजे संबंधाने जुळालेला नाहीये अशा एखादा व्यक्तीकडून तुम्हाला ते दान मिळतं त्याला आम्ही म्हणतो डिसीज डोनर. ठीक आहे, आता त्या डोनर बद्दल आपण हे जे म्हणतोय हे सगळं म्हणजे अवेअरनेस कॅम्पेन आपण उभं करतोय. कारण जवळपास 6 लाख व्यक्ती आहेत जे अजूनही अवयवाची वाट बघतायत. आणि म्हणजे जसं आपण बोलतोय म्हणजे एका तासाला एक व्यक्ती एका अवयवाच्या अभावी मरतोय. म्हणजे जेवढा आपला कार्यक्रम 3-4 तास चालला त्याच्यात 2-4 व्यक्ती मेले असतील अवयवाच्या अभावी.
आणि हे जर मोठं काम करायचं असेल आणि जर म्हणजे हे समाज प्रबोधन व्हायचं असेल, अवयवदान जर हे वाढायचं असेल, तर त्यासाठी पूर्ण समाज एकवटावा लागतो. त्या एका दोन व्यक्तीचं काम नाहीये ते. ठीक आहे, कारण कसं आहे, आता आजकाल असं आहे की म्हणजे मी काहीतरी देतोय तर त्याच्या बदल्यात मला काय मिळेल, पहिला प्रश्न तो असतो. तुम्हाला काही मिळणार नाही. जर तो तुम्हाला त्याच्या बदल्यात काही मिळायला लागलं तर तो व्यवहार झाला, दान कसं झालं ते? बरोबर आहे. आणि हे कायद्यामध्ये बसत नाही. भरपूर वेळा म्हणजे मला विचारतात की आम्ही सर एवढे अवयवदान वगैरे करणार आहे, आता 7-8 अवयवदान करणार आहे, ते अवयवदान तुम्ही घेणार आणि ट्रान्सप्लांट करणार आणि ते तुम्ही ते विकणार वगैरे असं. लोकांना असं वाटतं की ते अवयव घेऊन म्हणजे ते विकले जातात, त्याचा खर्च वगैरे. अवयव जो आहे त्याचा ट्रान्सप्लांट करण्याचा तो खर्च असतो, अवयवाचा खर्च नाही. अवयवाला कुणीही खर्च म्हणजे विकत घेऊ शकत नाही. दॅट इज अनलॉफुल. ठीक आहे. कुठल्याही म्हणजे अवयवदानामध्ये किंवा ट्रान्सप्लांट मध्ये जर देवाणघेवाणाचा व्यवहार होत असेल तर दॅट इज म्हणजे काय म्हणतात त्याला, इट इज अ क्रिमिनल. ठीक आहे, त्याला जवळपास 7 वर्षाची कारावासाची शिक्षाही आहे. ठीक आहे. तर आता हे जे आहे हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी म्हणजे समाजामध्ये जेवढं जास्तीत जास्त अवयवदान होईल तेवढं जास्तीत जास्त हे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज पण कमी होतील. ठीक आहे. आता ह्या समाज म्हणजे अवयवदान होण्यासाठी म्हणजे पूर्वीच कुणीतरी अवयवदानाचा फॉर्म भरायला पाहिजे अशातली गोष्ट नाही. ज्या क्षणी तुम्हाला कळेल की बाबा हे डॉक्टर म्हणतायत की ब्रेन डेड आहे, त्या क्षणी निर्णय घ्या की अवयवदान करायचं आहे. ठीक आहे, कारण त्याच्याने एवढे म्हणजे आयुष्य वाचतील त्याची म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही. एवढे कुटुंब त्याच्याने सुधारतील याची कल्पनाही करू शकत नाही. माझ्याकडे म्हणजे जी मुलगी आहे जी 24 वर्षाची आहे, 17 वर्षाची असल्यापासून ती डायलिसिस वर होती. 7 वर्ष तिने वाट बघितली एका अवयवाची. 6 महिन्यापूर्वी तिला अवयव मिळाला. विचार करा, 7 वर्ष. आणि तिची जी शिस्त आहे, आठवड्यातून 3 वेळा न चुकता डायलिसिसला येणे, त्या शिस्तीमुळे फक्त ती जिवंत राहिली. ती शिस्त जर तिला नसली असती तर ती कधीच दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच त्या डायलिसिस मध्ये ती गेली असती. 7 वर्षांनंतर औरंगाबादच्या एका महिलेने अवयवदान केलं आणि ती किडनी औरंगाबाद वरून नांदेडला आली आणि आता ती त्या डायलिसिस पासून मुक्त झाली. ह्याच्याबद्दल म्हणजे अजून ज्ञान जे म्हणतो आपण, ठीक आहे, आता ते फार मी जर बोलायला लागलो तर ते त्याच्यामध्ये अजून म्हणजे तुम्हाला सायंटिफिकली अजून खूप म्हणजे बोलू शकतो. पण मी एवढंच बोलेन की जे अवयवदान आपण करताय, ठीक आहे, ते म्हणजे किती लोकांचं जीवन वाचवतंय फक्त या गोष्टीकडे लक्ष ठेवा. बाकीच्या भरपूरशा गोष्टी आहेत जे तुम्हाला लोक ऐकवतील. ठीक आहे, ज्यांना म्हणजे त्या गोष्टीबद्दल ज्ञान नाहीये, आम्ही काय करतोय त्या गोष्टीबद्दल त्यांना कल्पनाही नाहीये, आणि हे तुमच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतील की हे असं होतं, तसं होतं, असं झालंय, ते पेपरामध्ये आलं होतं, असं काहीतरी. ज्या व्यक्ती हे बोलतायत त्यांना तुमच्या एवढंच ज्ञान आहे, तुमच्यापेक्षा जास्त असं काही ज्ञान नाहीये त्यांना. त्यांनाही काही कल्पना नाहीये. ठीक आहे. एखादं चांगला जर काही करायचं असेल, चांगलं काम करायचं असेल तर त्यासाठी क्षणाचाही विलंब करायला नाही पाहिजे, एवढंच मला कळतं. आणि ज्या क्षणी तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे ही कल्पना येईल की बाबा अवयवदान करायचं आहे, त्या क्षणी मला वाटतं की ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे. त्याच्याबद्दल दुसऱ्या कुणाचीही म्हणजे विचार घेण्याची काही गरज नाही. ठीक आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.